नलाशी अक्षक्रीडा करताना सुरुवातीपासून पुष्कर एकही डाव हरला नाही. नलाने आपले सर्व प्रासाद, सर्व कोश आणि जिंकलेले सर्व प्रदेश द्यूतात गमावले होते. त्याच्या अंगावरचे अलंकार आणि त्याची शस्त्रे पण तो हरवून बसला होता. त्याच्या अंगावरची वस्त्रे फक्त शिल्लक होती. तो बलिष्ठ वृषभ अजूनही फुरफुरत राजद्वारातच उभा होता. पुष्करने फासे हातात घेतले आणि म्हणाला, चल नला, आता काय आहे तुझ्याकडे पणाला लावायला? मी तर तुझे सगळे राज्य, सर्व सैन्य, सर्व कोश आणि सर्व प्रासाद जिंकून घेतले आहेत. हा बलिष्ठ वृषभ अजूनही पणाला लागलेला आहे. हे घे फासे आणि टाक एक दान. नल खिन्न झाला, म्हणाला, मी सर्वस्व हरलो आहे. आता माझ्याजवळ पणाला लावायला काहीच नाही. नला, तू मिथ्या बोलतो आहेस. पृथ्वी मोलाची एक वस्तू तुझ्याजवळ आहे, ती तू पणाला लाव. त्या एका वस्तूपुढे हा वृषभच काय, पण जे जे म्हणून मी तुझ्याकडून जिंकून घेतलेले आहे ते सर्व, आणि शिवाय माझे स्वतःचे सर्व साम्राज्य, सर्व सेना, सर्व प्रासाद मी पणाला लावायला तयार आहे. उचल ते फासे आणि फेक. एका क्षणात तू घालवलेले सर्वस्व जिंकायला मी तुला एकच संधी देतो आहे. नलाच्या डोळ्यात आशा जागली. तो म्हणाला, बंधो, अशी वस्तू माझ्याजवळ आहे? कोणती? पुष्कर विकट हसला, म्हणाला, त्रैलोक्य सुंदरी दमयंती, तुझी भार्या. नल संतप्त झाला, उभा राहिला. त्याचा हात तलवारीकडे गेला, पण त्याच्या लक्षात आले की तो ती तलवारही हरून बसलेला होता. मोठ्या कष्टाने पण पुष्करच्या डोळ्याला डोळा भिडवून तो म्हणाला, पुष्करा, ती माझी धर्मपत्नी आहे, कुणी वस्तू नव्हे. ती एक राजकन्या आणि राज्ञी आहे. तिला स्वतंत्र अस्तित्व आहे. ती माझ्या मालकीची वस्तू नाही की जी मी पणाला लावू शकतो. कलीने पुष्करला दमयंती मिळवून द्यायचे वचन दिले होते. कली नलाच्या अंगात शिरलेला होता. द्यूतात नल हारणार ही व्यवस्था कलीनेच केलेली होती. आज शेवटचा पण म्हणून दमयंती आपल्याला मिळणारच या आनंदात पुष्कर होता. पण कली नलाच्या अंगात असूनही नल दमयंतीला पणाला लावायला तयार नव्हता. कलीचे स्मरण करून पुष्कर पुन्हा म्हणाला, नला, विचार कर. आज तू तुझे सर्वस्व गमावून बसलेला आहेस. दमयंती राजकन्या आणि राज्ञी आहे. तिला विलासात राहायची सवय आहे. ती दारिद्र्यात जगू शकणार नाही. उचल ते फासे आणि फेक. तू जिंकलास तर तुझे सर्व वैभव परत येईल आणि दमयंती सुखात राहील, आणि तू हरलास तर दमयंती माझी राणी होईल आणि राजवैभवाचा उपभोग सतत घेत राहील. तुझे तिच्यावर प्रेम असेल तर उचल फासे आणि फेक. नल धर्मपरायण होता. जरी एक चूक करून त्याने कलीला त्याच्या अंगात घुसण्याची संधी दिली असली तरी त्याचे चित्त शुद्ध होते. सर्व शक्ती वापरूनही कली त्याच्या मनावर कब्जा मिळवण्यात सफल झालेला नव्हता. पुष्करा, मी तुला एकदा सांगितले आहे की दमयंती माझी भार्या आहे, कुठली विक्रयशील वस्तू नाही. तू माझे सर्वस्व घेतले आहेस, पण दमयंती तुला कधीच मिळणार नाही. पुष्कर संतप्त झाला, म्हणाला, नला, हा देश, हे नगर, हा प्रासाद माझा आहे. तुला येथे स्थान नाही. तू आत्ताच्या आत्ता हा प्रदेश सोडून जा, नाहीतर मी तुला कारागृहात टाकून देईन. अधोवदन खिन्न नल प्रासादाच्या बाहेर पडला आणि वेशीकडे चालू लागला. सर्व पौरजन विलाप करीत त्याच्या मागे चालू लागले. प्रासादाच्या सौधावरून पुष्कर पाहत होता. आपल्या प्रासादात दमयंती खिन्न बसून होती. बृहत्सेना धावतच आत आली. देवी, अनर्थ झाला. महाराज नलांनी द्यूतात आपले सर्वस्व घालवले. कुमार पुष्करांनी त्यांना देश सोडून जायची आज्ञा केली आहे. महाराज नल नेसत्या वस्त्रांनिशी नगर सोडून चालले आहेत. दमयंती उठली, धावत महालाच्या बाहेर पडली. दूर अंतरावर तिला नल चालताना दिसला. धावतच ती त्याच्याजवळ गेली. आर्य, आपण असे एकटे कुठे निघालात? प्रिये, मी हतभागी आज आपले सर्वस्व गमावून बसलो आहे. या राज्यात मला स्थान नाही. या प्रदेशाबाहेर जाऊन मी अरण्यात वास करीन. नाथ, आपल्या पत्नीला सोडून आपण एकटे कसे जाऊ शकता? मी पण आपल्याबरोबर येणार. प्रिये, तुझ्यासारख्या सुकुमारीला अरण्यवास सोसणार नाही. तू तुझ्या माहेरी निघून जा. नाथ, माझे वडील आपले श्वशूर आहेत. आपण विदर्भ देशाला जाऊ. आपण तिथे राहू. नाही प्रिये, आज मी भ्रष्ट असलो तरी मी याचक नाही.
मी कधीच कुणाचे उपकार घेतले नाहीत आणि यापुढेही कधी घेणार नाही. स्वामी, मी आपल्याबरोबरच येणार. आपण जाल तिथे मी येईन. दमयंती, तू एक राजकन्या आहेस, सम्राज्ञी होतीस आणि आज तुझ्या मूर्ख आणि हतभागी नवऱ्यामुळे तू निर्धन झाली आहेस. प्रायश्चित्त म्हणून मी आता वनवास स्वीकारतो आहे. पण माझ्या मूर्खपणाच्या वागण्यात तुझा काहीच दोष नाही. तू माझ्याबरोबर अरण्यवासात यायचे काहीच प्रयोजन नाही. नाथ, आपल्या विवाहाच्या समयी आपण एक शपथ घेतली होती. नाती चरामी. 7 जन्म आपल्याला एकमेकांसह घालवायचे आहेत आणि आपण पहिल्या जन्माचा अर्धा भाग झाला नाही तोवरच आपले वचन विसरता. नलाचे डोळे भरून आले. प्रिये, तुझ्यासारखी पत्नी मिळणे हे केवढे भाग्य. पुष्कर तुला द्यूतात जिंकून घ्यायला बघत होता, पण तसे झाले नाही. माझे वैभव, माझे साम्राज्य गेल्याचे मला दुःख नाही. तू माझ्याजवळ राहिलीस की मला स्वर्ग सुख पावले. चल, आपण जाऊयात. दोघेही वेशीच्या दिशेने निघाले. दमयंतीची मुख्य दासी बृहस्सेना त्यांच्या मागून जुजबी वस्तू एका गाठोड्यात बांधून निघाली. अचानक सैनिकांची एक तुकडी समोर उभी राहिली. त्यांचा प्रमुख म्हणाला, महाराज, पुष्करांचा आदेश आहे की आपण दोघांनी इथून सत्वर निघून जावे. तुम्हा दोघांच्या अंगावरचे कपडे आणि दागिने महाराज पुष्कर यांच्या मालकीचे आहेत. ते आपण इथे काढून ठेवावेत. महाराज पुष्कर यांनी अत्यंत दयाळू होऊन आपल्याला एक एक वस्त्र दान केलेले आहे आणि बृहत्सेने, तुला इथून पुढे जायची महाराजांची अनुज्ञा नाही. तू मुकाट्याने प्रासादात परत जा आणि तुझ्या हातातले सामान पुन्हा कोषागारात नेऊन दे. आता तू सम्राट पुष्कर यांची दासी आहेस. आजूबाजूच्या जमलेल्या जनतेकडे तोंड करून तो अधिकारी म्हणाला, पौरजन हो, ऐका. जी व्यक्ती कुमार नल आणि देवी दमयंती यांना अन्न, वस्त्र, निवारा देईल ती देहदंडास पात्र होईल. महाराज पुष्कर यांची ही आज्ञा आहे. विलाप करीत पौरजन दूर झाले. एकवस्त्र नेसलेले नल आणि दमयंती वेशीबाहेर पडले. नगरापासून 2 कोसांवर निबिड अरण्य होते. भर दिवसासुद्धा सूर्याची किरणे अरण्याच्या जमिनीपर्यंत पोहोचू शकत नव्हती. वाघ, अस्वले, नाग, अजगर, लांडगे अशा भयानक प्राण्यांनी ते जंगल भरलेले होते. घुबडांचे घुतकार, कोल्ह्यांची कुई यांनी घाबरलेली दमयंती नलाला बिलगून चालत राहिली. प्रिये, भिवू नकोस. ह्या हिंस्र प्राण्यांपासून मला यत्किंचितही भय नाही. मी त्यांची भाषा जाणतो आणि जरी मी पुष्कळ मृगया केली असली तरी या प्राण्यांवर मी दया पण केलेली आहे. त्यामुळे जर आपल्यावर काही संकट आले तर हे प्राणीच आपल्याला सूचना देतील. रात्र झाली. घनदाट काळोख पडला. नलाने पाने तोडून शय्या तयार केली. झाडांची वल्कले काढून पांघरुणे तयार केली. एकवस्त्र नल आणि दमयंती एकमेकांना बिलगून झोपले. पहाट झाली. शुचिर्भूत होऊन नलाने सूर्याला अर्घ्य दिले. दमयंतीने वाहत्या पाण्यात स्नान केले. नदीचे पाणी दोघेही यथेच्छ प्यायले. दमयंती दमली होती. तिला भूक लागली होती. कुठे कंदमुळे मिळतात का ते ती पाहू लागली. प्रिये, या रानात खाण्यायोग्य फळे आणि कंदमुळे फार नसतील. पुष्कळशी विषारी असतील. थांब, मी तुला कोणती फळे चांगली आहेत ती दाखवतो आणि कंदमुळांची ओळख करून देतो. दमयंती अनवाणी होती, पण नलाबरोबर चालताना तिला अपार सुख वाटत होते. लग्नानंतर नल राज्यकारभारात गुंतलेला असायचा किंवा सैन्याच्या आघाडीवर लढत असायचा. त्या दोघांना एकांत क्वचितच मिळत असे. कलीच्या प्रभावाखाली आल्यावर तो दमयंतीच्या प्रासादात येईनासा झाला होता. नलाच्या निकटपणाने आज ती वनवासाचे दुःख विसरली होती. आंबे, चिकू, पेरू या फळांनी झाडे लगडलेली होती. मोठमोठी माकडे झाडांवरून उड्या मारत होती. नलाने त्यांच्या पुढाऱ्याला हाकारले. मर्कट भाषेत त्यांचा संवाद झाला. माकडांनी भराभर फळे तोडून खाली आणली. पळसाच्या पानांवर फळे ठेवून ते नलापुढे उभे राहिले. नलाने त्यांचे आभार मानले तेव्हा कृतकृत्य होऊन ती माकडे निघून गेली. झाडाच्या ढोलीतून खारींनी कलकलाट केला. नलाने त्यांना उत्तर दिले. बदाम, अक्रोड घेऊन खारींचा एक गट झाडावरून आला. सुक्या फळांची रास रचून त्या भराभर पुन्हा झाडावर चढून बसल्या. एक महाकाय वराह आणि त्याचे कुटुंब समोर आले. खुरांनी आणि सुळ्यांनी जमीन उकरून त्यांनी 4-5 कंद काढले आणि मान लववून ते कुटुंब रानात अदृश्य झाले. नलाने काड्या आणि फांद्यांची रास रचून त्यावर ते कंद ठेवले.
त्यावरून नुसते बोट फिरवताच अग्नीच्या वरामुळे ती लाकडे भडाभडा पेटली. भाजणाऱ्या कंदांचा खमंग वास वातावरणात दरवळला. पळसाच्या पानाचे द्रोण करून ते नलाने जवळ ठेवले. वरुण देवाचे स्मरण करताच शीतल मधुर सुगंधी जलाने ते द्रोण भरून गेले. वनवासाच्या पहिल्या दिवशी अशा वनभोजनाचा आनंद दोघांनी लुटला. भुर्जवृक्षाची वल्कले काढून नलाने दोघांसाठी पादत्राणे बनवली. दोघेही सुखाने वनात विहार करू लागली. राज्यसुखापेक्षाही हे सुख श्रेष्ठ होते. फक्त एकदाच शुचिर्भूत न होता संध्यावंदन केल्याचे निमित्त साधून कली नलाच्या अंगात शिरलेला होता. त्यानंतर कलीने त्याच्या शरीरात प्रवेश करून त्याचे मन चंचल केले होते. पण तरीही नलाचे पूर्वपुण्य प्रचंड होते. दमयंती सुशील, पतिव्रता, चारित्र्यवान होती. तिचा पुण्यसंचय मोठा होता. ती जवळ असल्यामुळे नलाच्या शरीरातला कली दबून जात होता. तिच्या पातिव्रत्याचे कवच नलाभोवती उभे राहिले होते. त्यामुळे त्याचा पूर्ण अधःपात करण्याची संधी कलीला मिळत नव्हती. नलाला दमयंतीच्या सहवासात बघून तर तो जळफळत होता. त्याने द्वापरला संदेश पाठवला. द्वापर तात्काळ तेथे आला. मित्रा कली, तू मला कशासाठी बोलवलेस? मी तुझे काय प्रिय करू? मित्रा द्वापरा, नलाचा अधःपात करण्यासाठी मला मदत करायला तू वचनबद्ध आहेस. मी प्रत्यक्ष त्याच्या शरीरात आहे, तरी पण मला त्याच्या भावनांवर संपूर्णपणाने ताबा मिळवता आलेला नाही. त्याचे चित्त द्विधा करण्याचे काम तू कर. ठीक आहे, मी ते करतो. फिरता फिरता नल आणि दमयंती एका विशाल सरोवराच्या काठाजवळ आले. त्याचे पाणी अत्यंत मधुर आणि शीतल होते. तलावात अनेक रंगांची कमळे उगवलेली होती. सुंदर हंस त्या तलावात विहार करीत होते. यथेच्छ जलविहार करून नल आणि दमयंती सरोवराच्या काठावरच्या मऊ हिरवळीवर बसलेले होते. अचानक दमयंतीचे लक्ष सरोवराच्या काठावर आलेल्या हंसावर गेले. संपूर्ण सोनेरी हंस, त्या दोघांची ओळख करून देणाऱ्या सुवर्णहंसांपेक्षा कित्येक पटीने हा हंस सुंदर होता. आर्य, पहा पहा, किती सुंदर पक्षी आहे ते. मला त्यातला एकतरी पक्षी आणून द्याल का? प्रिये, तुझी इच्छा मला प्रमाण. मी आत्ताच त्याला बोलावतो. नलाने हंस भाषेत त्या हंसाला साद घातली, पण त्या पक्ष्याने नलाकडे पाठ फिरवली. जवळच पोहोचणारे इतर हंस आश्चर्याने पाहू लागले. नलाच्या बोलवण्यात अशी जादू होती की कुठलाही पक्षी सत्वर येत असे, पण हा हंस वेगळाच होता. मग नलाने त्या पक्षावर आकर्षण प्रयोग केला. नलामध्ये अशी शक्ती होती की कुठलीही चराचर वस्तू तो इच्छाशक्तीने स्वतःजवळ ओढून घेऊ शकत असे. पण तो हंस स्वेच्छेने विहार करीत राहिला. नल म्हणाला, प्रिये, हा हंस माझ्या बोलण्याला उत्तर देत नाही आणि माझी इच्छाशक्तीही याच्यावर चालत नाही. हा खरा पक्षी नाही. हा अवश्य पक्षी रूपातला एखादा गंधर्व असावा. पण दमयंतीला ते पटले नाही. तिने पुन्हा पुन्हा त्या पक्षाचा ध्यास घेतला. नल उठला. लपत छपत झाडांच्या आसऱ्याने तो त्या पक्षाजवळ पोचला. आता झडप घालून त्याला पकडणार तोच तो पक्षी उडून थोड्या अंतरावर पोहोचला आणि पुन्हा डौलाने चालू लागला. त्या पक्षाचा पाठलाग करता करता नल दमयंतीपासून बराच दूर गेला, पण तो पक्षी त्याच्या हाताच्या कक्षेत येईना. मग नलाला एक युक्ती सुचली. त्याने आपल्या अंगावरचे वस्त्र काढून घेतले. त्याच्या एका टोकाला त्याने एक फास बनवला आणि लपतछपत जाऊन त्याने अतिशय कौशल्याने तो फास त्या पक्ष्याच्या गळ्यात फेकला. तो त्याला ओढून घेणार तेवढ्यात तो पक्षी त्या वस्त्रासकट आकाशात उडाला. मग मनुष्यवाणीने तो पक्षी नलाशी बोलू लागला. हे धर्मपरायण नला, मी द्वापर नावाचा गंधर्व आहे. आज पृथ्वी तलावर माझे युग चालू आहे. माझ्यानंतर कलीचे युग येईल. कली हा गंधर्व माझा स्नेही आहे. दमयंतीशी विवाह करण्याच्या इच्छेने तो पृथ्वीवर स्वयंवराच्या वेळी आला होता. पण दमयंतीने तुला वरल्यामुळे कली क्रुद्ध झाला आणि तुझा अधःपात करण्याची त्याने शपथ घेतली. तो माझा मित्र असल्यामुळे मी त्याला सहाय्य करायचे मान्य केले. तू अपवित्र असल्याची एकमेव संधी साधून कली तुझ्या अंगात शिरलेला आहे. त्यामुळे तू पुष्करचे आव्हान स्वीकारले आणि विवेक विसरून खेळत राहिलास. कलीला सहाय्य करण्यासाठी मी द्यूताच्या फाशांमध्ये शिरलो आणि त्यामुळेच तुला एकही डाव मिळाला नाही. हे कपट तुला समजायला हवे होते, पण कलीने तुझा ताबा घेतला असल्याने हे तुला कळले नाही. द्यूत हा कलीच्या सुडाचा पहिला अंक होता.
दमयंतीपासून तुला वेगळे करणे हा त्याचा दुसरा अंक आहे. यापुढचे अंक तू यथावकाश पाहशीलच, कारण तू या नाटकाचा नायक आहेस. विकट हास्य करीत द्वापर अदृश्य झाला आणि त्याच्याबरोबरच नलाचे एकुलते एक वस्त्र पण अदृश्य झाले. आपल्या नग्नतेची जाणीव नलाला झाली. तो सुन्न झाला, कपाळाला हात लावून बसून राहिला. त्याचे चित्त सैरभैर झाले. अशा अवस्थेत सूर्य मावळतीला आला तरी संध्यावंदनाचे भान नलाला राहिले नाही. तो धर्मापासून दूर झाला हे पाहताच कलीने त्याच्या मनावरची आपली पकड अजून घट्ट केली. नल दमयंतीकडे परत जायला निघाला. घनदाट अरण्य, निबिड अंधकार, त्याला दिशा दिसेना. तो हताश झाला. स्वतःला दोष देऊ लागला, विलाप करू लागला. त्याच्या मनाचा तोल ढळायला लागला. त्याच्या अंगातला कली प्रमोदित झाला. त्याने नलावरचा आपला ताबा आणखी वाढवला. जिथे तो दमयंतीला सोडून गेला होता ती जागा नलाला सापडेना. त्याचे दिशाज्ञान असामान्य होते. कुठला आवाज कुठल्या दिशेहून किती अंतरावरून येत आहे हे तो निश्चितपणाने सांगू शके. धनुर्विद्या शिकताना या ज्ञानाचा त्याला फार उपयोग झाला. डोळ्यांवर पट्टी बांधून नुसत्या आवाजाने तो अचूक शरसंधान साधू शके. पण कलीच्या प्रभावाने त्याचे दिशाज्ञान काम करत नव्हते. दमयंती न दिसल्याने नल व्यथित झाला. त्याच्या मनात नाना प्रकारचे विचार येऊ लागले. हे प्रिये, मी किती मूर्ख आहे. जिच्या सुकुमार पावलांना मौगालीचे पण टोचायचे तिला मी आज अनवाणी चालवले. दागिन्याच्या भाराने जी सदैव वाकलेली असायची ती आज एकवस्त्रा झालेली आहे. जिला कधी सूर्याने पाहिले नव्हते ती आज प्रत्येक मनुष्याला, प्राण्याला, पक्षाला दिसते आहे. हाय हाय, काय करून बसलो मी हे. द्यूताच्या नादामध्ये मी सर्वस्व गमावले. त्याचा मला खेद होत नाही, पण माझ्या सुकुमार पत्नीला मी क्लेश दिल्याचा मात्र पश्चाताप होत आहे. जसजसा नल हताश होत गेला तसतसा कलीचा त्याच्यावरचा ताबा वाढत गेला. थकून नल एका झाडाखाली बसला आणि अतिश्रमाने त्याला डुलकी लागली. त्यावेळी कली पण थोडा बेसावत झाला. त्या झाडाच्या ढोलीत एक घुबडांचे युगुल बसले होते. मादी म्हणाली, स्वामी, हा कोण पुरुष झाडाखाली बसलेला आहे? रूपाने तर तो एखादा गंधर्व किंवा देव वाटतो, पण तो वस्त्रहीन आहे. एखादा मुक्त ऋषी म्हणावा तर त्याच्या चेहऱ्यावर क्षात्रतेज आहे. प्रिये, तो आहे नैषद नल. कलीच्या कपटामुळे तो राज्य गमावून बसला. त्याच्या पत्नीला घेऊन तो रानावनात भटकतो आहे. द्वापर गंधर्वाने तर त्याचे एकुलते एक वस्त्र हिरावून घेतले आहे. कलीच्याच प्रभावामुळे तो राज्य हरवून बसलेला आहे. त्याचे दिशाज्ञान दूषित झालेले आहे. त्याला इतकेही कळत नाही की त्याची पत्नी त्याच्या दक्षिण दिशेला 200 पावलांवर एका कदंब वृक्षाखाली शोक करत आहे. अर्धवट झोपेत हा संवाद कानावर पडला तसा नल खडबडून जागा झाला. दाट झाडातून नक्षत्रांचा वेध घेत त्याने दक्षिण दिशा ओळखली आणि सावध पावले टाकत तो चालू लागला. सुवर्णहंसाच्या मागे नल गेला तेव्हा दमयंती प्रसन्न होती. उन्हे उतरायला लागली होती. पक्षी बोलत होते. मंद वाऱ्याबरोबर फुलांचा सुगंध दरवळत होता. ती सुखात होती. विजनवासात सुद्धा नलाच्या साथीमुळे ती प्रसन्न होती. 2 घटिका उलटून गेल्या तरी नल आला नाही. दाट काळोख पडत राजकिड्यांचे संगीत सुरू झाले. घुबडांचे घुतकार ऐकू येऊ लागले. दमयंती भ्यायली, अंग आक्रसून बसली. भीतीने तिला कापरे भरले. अचानक समोरच्या झुडपात धसफस झाली आणि एक महाप्रचंड विशाल वाघ तिच्या समोर आला. त्याचे क्रूर पिवळे डोळे दमयंतीवर रोखलेले होते. त्याची शेपूट हालत होती. दमयंती थरथरू लागली. हात जोडून ती म्हणाली, हे व्याघ्रा, मी नैषद नलाची हतभागी पत्नी दमयंती आहे. मी माझ्या भरत्याची प्रतीक्षा करत आहे. तू भुकेला आहेस, पण तुला इतरही पुष्कळ भक्ष्य मिळेल. तू इथून निघून जा. पण वाघ हलला नाही. पुढचे पाय खाली वाकवून त्याने उडी मारण्याचा पवित्रा घेतला. दमयंतीने हात जोडले. आकाशाकडे पाहून ती म्हणाली, जर मी पतिव्रता असेन, जर मी माझ्या भरत्याशिवाय इतर कोणा पुरुषाचा विचारसुद्धा मनात आणला नसेल, तर या वाघाने इथून निघून जावे. एखादा मोठा आघात व्हावा असे वाघाचे अंग थरथरले. शेपूट पायात घालून तो पळून गेला. दमयंतीचा थरकाप थांबला, पण तिची भीती परत आली. एकच वस्त्र नेसले असल्यामुळे त्या शीतल वाऱ्याने तिला हुडहुडी भरली. समोर फळे आणि कंद असूनही तिला खायची इच्छा होत नव्हती. डोळे घट्ट मिटून
हात जोडून ती देवाची प्रार्थना करत राहिली आणि अचानक नल तिच्यासमोर उभा राहिला. तो नग्न होता. त्याच्या अंगावर काट्यांनी ओरखडण्याच्या खुणा होत्या. पायात काटे रुतलेले होते. त्याला पाहून दमयंती क्षणभर स्तब्ध झाली. मग एकदम त्याच्या भाऊपाशात घुसली आणि हमसून हमसून रडू लागली. नाथ, कुठे गेला होतात? काळजी करून माझा प्राण जायची वेळ आली होती. पुन्हा मला सोडून जायचे नाही. वचन द्या मला. प्रिये, मी तुला वचन देतो की मी पुन्हा तुला एकटीला सोडून जाणार नाही. दमयंतीचे हुंदके हळूहळू थांबले. तिच्या अश्रू भरल्या मुखाचे नलाने चुंबन घेतले. नलाच्या नग्नतेची तिला एकदम जाणीव झाली. नाथ, आपल्या वस्त्राचे काय झाले? नलाने तिला द्वापराच्या संभाषणाबद्दल काहीच सांगितले नाही. तो सुवर्णपक्षी त्याचे वस्त्र घेऊन उडून गेला एवढेच त्याने सांगितले. मग त्याने भुर्जपत्राची साले परिधान केली आणि त्याच झाडांची नवीन पादत्राणे बनवली. दमयंतीचा एका वस्त्राच्या आड त्यांनी उरलेली रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी त्यांची वनयात्रा चालूच राहिली. दुपारी काळे कुट्ट ढग जमले, विजा चमकू लागल्या. अचानक नलाला एक पडके घर दिसले. दोघेही त्या घरात गेले. पाऊस सुरू झाला. घर गळायला लागले. एक कोपरा सुका होता, तिथे दोघेही विसावले. नलाने झोपडीचा एक भाग पाडून मनाच्या संकल्पाने अग्नी पेटवला. शेकोटीच्या उभेत नलाच्या बाहुपाशात दमयंती झोपी गेली. पण नलाला झोप येईना. दमयंतीला अशा अवस्थेत आणल्याबद्दल तो स्वतःला दोष देत राहिला. कलीच्या वाढत्या प्रभावामुळे नियमित धर्मकृत्य करायला तो विसरून गेला होता. संध्यावंदन, अर्घ्यदान करायला तो कुचराई करत होता. अधर्मामुळे जसजशी त्याची प्रज्ञा क्षीण होत होती तसतसा कलीचा त्याच्यावरचा प्रभाव वाढत होता. दमयंतीच्या मिठीतून नलाने स्वतःला सोडवून घेतले. शेकोटीच्या प्रकाशात दमयंतीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. तलम वस्त्रातून तिचे अंगप्रत्यंग उठून दिसत होते. पण ते सौंदर्य पाहून नल व्यथित झाला. हे शुभांगी, तू किती हतभागी आहेस. सगळ्या भारतवर्षातले राजे, गंधर्व, लोकपाल तुझ्या प्राप्तीची इच्छा धरून स्वयंवराला आले होते. त्यांच्यातल्या कोणाच्याही गळ्यात वरमाला घातली असतीस तर आज अशी कठीण शय्येवर झोपली नसतीस. माझ्या गळ्यात हार घालायची तुला दुर्बुद्धी झाली. मी पण किती नतद्रष्ट आहे. सर्व राज्य गमावून वैभवात वाढलेल्या तुला मी वनवासी घडवले. धिक्कार असो माझा. ह्या कृत्याला एकच प्रायश्चित्त आणि ते म्हणजे देहत्याग. आता मी समोरच्या सरोवरात उडी मारून आत्महत्या करतो. नल उठला, पण दमयंतीकडे पाहून तो पुन्हा खाली बसला. त्याचे चित्त क्षणभरही स्थिर राहीना. तो इकडे तिकडे एरझाऱ्या घालू लागला. झोपडीच्या आतल्या भागात त्याला एक तलवार दिसली. तिला चांगली धार होती. नलाने ती तलवार हातात घेतली आणि तिचा तोल पाहिला. ही तलवार सापडणे हा एक शकुन आहे का, की नियतीने दिलेली ही सूचना आहे? मी पुष्करशी युद्ध करावे असे ही तलवार सुचवते, की हीच माझ्या गळ्यावरून फिरवून या लांछनास्पद आयुष्याचा मी अंत करावा असेही तलवार सांगते आहे. चांगला धीवर गळाला लागलेला मासा हळूहळू ओढून घेतो तसाच नलाच्या शरीरात असलेला कली त्याच्या मनावर ताबा बसवत होता. हातात तलवार घेऊन अस्वस्थ मनाने नल एरझारा घालत होता. आज 8 दिवस झाले मी आणि दमयंती रानावनात भटकतो आहोत. ही दमयंती पहा, एक वस्त्र नेसून ती जमिनीवर झोपलेली आहे. जी कायम रेशमाच्या बिछाण्यावर झोपलेली असायची ती आज मातीत झोपलेली आहे. रोज जिला वाळ्याच्या पंखांनी दासी वारा घालायच्या तिच्या अंगावर आज जंगलातला वारा फिरतो आहे. षड्रस पूर्ण भोजन करणारी माझी प्रिया आज कंदमुळे खाऊन राहत आहे. जी पावले कधी जमिनीला स्पर्श करत नव्हती त्यांच्यात आज काटे रुतलेले आहेत. आणि हे सर्व माझ्या नाकर्तेपणाने झाले. मी परत माझ्या देशात जाऊ शकत नाही आणि विदर्भ देशात श्वशुरगृही सुद्धा जायला माझे मन होत नाही. पूर्वीचे ऐश्वर्य पुन्हा मिळवायला मला एकच उपाय दिसतो आहे. मी दूर एखाद्या मुलखात जाईन आणि आपल्या कर्तृत्वाने पुष्कळ धन मिळवीन. ते धन वापरून मी सैन्य उभारीन. त्या सैन्याच्या बळावर मी एक नवीन राज्य स्थापन करीन आणि मग मी पुष्करवर चढाई करीन आणि माझे राज्य पुन्हा जिंकून घेईन. पण यासाठी मला अपार कष्ट करावे लागतील. रात्रीचा दिवस करावा लागेल. मला विश्रांती मिळणार नाही आणि कुटुंबाकडे लक्ष द्यायला पण मला समय नसणार. मग त्यावेळी माझी दमयंती काय करील? आज आम्ही वनवासात आहोत, पण माझा सहवास तिला कायम मिळत आहे. माझ्या सहवासाशिवाय ती काही वर्ष कशी काढू शकेल?
तिला माहेरी पाठवायचा प्रस्ताव मी केला तेव्हा तिने तो स्वीकारला नाही. मग ती कुठे जाईल? नल आणखी अस्वस्थ झाला. कली प्रमोदित झाला. असे करावे, आपण निघून जावे, आपल्या कार्यसिद्धीला लागावे. मी निघून गेलो आहे हे पाहून दमयंती आपल्या माहेरी जाईल. तिथे ती सुरक्षित राहील असेच करावे. दमयंतीकडे प्रेमपूर्ण कटाक्ष टाकून हातात तलवार घेऊन नल निघाला, पण त्याचा पाय अडकला. अजून पुष्कळ रात्र आहे. जर एखादा हिंस्र पशु इथे आला आणि त्याने दमयंतीला खाल्ले तर? किंवा एखादा सर्प तिला दंश करणार नाही कशावरून? मला वाटते की पहाट होईपर्यंत मी इथेच थांबावे. पण जर मी इतका वेळ थांबलो आणि जर दमयंती जागी झाली तर ती मला जाऊ देणार नाही. तिचा लोभस आर्जवी चेहरा बघितला की माझा निश्चय पण डळमळायला लागेल. त्यापेक्षा मी आताच निघून जावे हे बरे. नल झोपडीच्या बाहेर निघाला. समोर झाडाखाली एक प्रचंड सुळे असलेला हत्ती उभा होता. नल त्याच्यासमोर उभा राहून त्याला म्हणाला, हे गजश्रेष्ठा, मी नैषद नल, एक दुर्भागी राजा. माझ्या राणीला मी इथेच सोडून जातो आहे. तू माझा मित्र बनून माझ्या पत्नीचे रक्षण कर. तू इथे असल्यावर मला तिची चिंता नाही. हे नृपश्रेष्ठा, मी तुला ओळखतो. तू निशंक मनाने जा. तुझ्या पत्नीवर कुठलेही संकट ओढवणार नाही. नल पुढे चालू लागला. एक हरिणी आपल्या पाडसाला स्तनपान करवीत होती. नल तिला म्हणाला, मी माझ्या सुकुमार पत्नीला इथे सोडून जातो आहे. तिला या जंगलाची माहिती नाही. ती उद्या जागी होईल तेव्हा तिला विदर्भ देशाकडे जाणारा रस्ता दाखव. मी कृतज्ञ राहीन. राजन, मी हे काम अवश्य करीन. हातात तलवार घेऊन नल निघाला. अचानक आपल्या नग्नतेची त्याला जाणीव झाली. अशा अवस्थेत तो कुणा मनुष्य प्राण्याच्या समोर जाऊ शकत नव्हता. वल्कले नेसूनही तो राजद्वारी जाऊ शकत नव्हता. विचार करत तो पुन्हा त्या झोपडीपाशी आला आणि दमयंतीकडे अनिमिष नेत्रांनी पाहत राहिला. झोपेत दमयंतीच्या अंगावरचे वस्त्र थोडे सरकले होते. त्याचे एक टोक संपूर्णपणाने बाहेर होते. नल पुढे सरसावला. आपल्या तलवारीने त्याने तो भाग कापून घेतला. त्याची कौपिन धारण करून मागे न पाहता वेगाने अरण्याच्या बाहेर जायला निघाला आणि पुन्हा थबकला. सुकुमार दमयंतीला सोडून त्याला जाववेना. कितीतरी वेळ तो तिच्याकडे पाहत उभा राहिला. तिची झोप चाळवली, तिने कूस बदलली, तिला जाग येते आहे असे नलाला वाटले. ती जर जागी झाली तर आपण जाऊ शकणार नाही या जाणीवेने तो वळला आणि मागे न पाहता वेगाने निघाला. नलाला अनेक गूढ विद्या ज्ञात होत्या. त्यातली एक होती शीघ्रगती. तो अतिशय वेगाने चालू शके. त्याचे पाय जमिनीला नुसता स्पर्श करीत आणि पुढे जात. न थकता न थांबता तो कितीही वेळ चालू शके. 2 घटिकात 50 कोस अंतर पार करण्याची त्याची क्षमता होती. त्या निबिड अरण्याच्या बाहेर तो 10 पळत सुटला. पूर्व दिशेला कोसल देश आणि त्याच्या पलीकडे विदर्भ देश होते. दक्षिणेकडे वृषवान पर्वत ओलांडून गेल्यावर दक्षिणायन देश लागे. उत्तरेकडे शमोष्णी नदी आणि उत्तुंग विंध्य पर्वत होते. कलीच्या प्रभावामुळे नलविंध्य पर्वताची खडतर चढण चढू लागला. सूर्योदय झाला तेव्हा तो पर्वताच्या शिखरावर होता.